नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील अतिवृष्टी बाधितांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या मदती संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा शासन निर्णय 30 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घराची पडझड किंवा इतर नुकसान झालेलं आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून पूर परिस्थितीमुळे, अवकाळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घराची पडझड झाली, भांडे वाहून गेले, कपडे वाहून गेले, यासाठी तातडीची मदत दिली जाते आणि अशाच या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात या नैसर्गिक आपत्तीमुळे, अतिवृष्टीमुळे जर घराची पडझड झाली किंवा याची इतर काही नुकसान झाले तर अशा घराच्या दुरुस्तीकरिता, पुनर्बांधणीकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीची मदत दिली जाते। मित्रांनो, मदत जाहीर झाल्यानंतर, याचे पंचनामे झाल्यानंतर ही मदत मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब होतो। मात्र ही अशी मदत वेळेत होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही ॲडव्हान्स स्वरूपामध्ये प्रत्येक विभागाला निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये कोकण विभागाला 5 कोटी रुपये, तसेच पुणे विभागाला 12 कोटी रुपये, तसेच नाशिक विभागाला 5 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागाला 12 कोटी रुपये, अमरावती विभागाला 5 कोटी रुपये व नागपूर विभागाला 10 कोटी रुपये असे एकूण 49 कोटी रुपये इतका निधी बीम्स प्रणालीद्वारे संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या जर काही घटना घडल्या, नैसर्गिक आपत्तीमुळे जर कोणाचं नुकसान झाले तर अशा नागरिकांना तातडीची मदत करण्यासाठी हा निधी उपलब्ध होऊ शकतो। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात नागरिकांची अतिवृष्टीमुळे घराची पडझड किंवा इतर काही नुकसान झाले तर त्याचे पंचनामे होत आहेत आणि ज्या नागरिकांचे अशा प्रकारे नुकसान झाले आहे अशा नागरिकांना ॲडव्हान्स स्वरूपामध्ये दिलेल्या रकमेमधून मदत मिळण्यासाठी आता मदत होणार आहे, जेणेकरून दिली जाणारी मदत ही लवकरात लवकर नागरिकांना मिळण्यासाठी मदत होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे, ही माहिती आहे। ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।